आज आपल्याला गालफुगी बघायची. गालफुगी कोणत्या विषाणूमुळे होते? पहा मित्रांनो, ह्या ठिकाणी गालफुगीलाच मम्स असं म्हटलं जाते. तर कोणत्या विषाणूमुळे होते? तर पॅरामिक्झो व्हायरस या विषाणूमुळे होणारी ही गालफुगी आहे. लहान मुलांना जी होणारी गालफुगी किंवा कोणाला तुम्हाला पण झाली असेल, ओके, तर कोणत्या व्हायरसमुळे होती? तर पॅरामिक्झो या व्हायरसमुळे काय होते? गालफुगी होते. याचं संक्रमण कसं होते? तर थेट संपर्कात आल्यामुळं म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाल्यामुळं काय होते? गालफुगी होत असते. नंतर ही कोणत्या अवयवाला होते? तर लाळेच्या ग्रंथींना काय होते? याचा प्रादुर्भाव होते. बघा, लाळेच्या ग्रंथींना याचा प्रादुर्भाव होते, म्हणजे त्या सुजतात, सूज येते. नंतर लक्षणं काय आहेत ह्या ठिकाणी? बघा, हे कॉमनच लक्षण आहे सगळीकडे जवळपास. ताप येते, लाळेच्या ग्रंथींना सूज येते. नंतर अन्न आणि पाणी गिळण्यास काय होते? त्रास व्हायला लागते. या ठिकाणी भरपूर प्रमाणात अशा पद्धतीने जर गालफुगी आली, सुजलं ह्या ठिकाणी, तर अन्न आणि पाणी गिळण्यास काय नो डाऊट काय होणार? त्रास होणार. तर याच्यावर उपचार आहे का? हो, याच्यावर उपचार आहे. एक लस आहे. ती लस आहे कोणती? MMR नावाची लस आहे. यम म्हणजे काय वापरली जाते? दुसरा यम म्हणजे काय? मम्स. याच्यासाठी सुद्धा वापरली जाते, म्हणजे हाच आपला गालफुगीसाठी सुद्धा. आणि तिसरं म्हणजे रुबेलासाठी सुद्धा हीच लस वापरली जाते, म्हणजेच MMR त्रिगुणी लस आहे. 3 आजारांसाठी एकच लस दिली जाते. आणि थोडं एक्स्ट्रा माहिती पहा, गालफुगी ही मुख्यतः लहान मुलांनाच होते. मात्र जर माणसात झाली तर वांझपणा होण्याची शक्यता असते.